140 कोटी जनतेला मोठा धक्का बसणार आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे तातडीची सूचना, अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आधार कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी आली आहे। तुम्ही कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत घेत असाल आणि बँकेला आधार कार्ड जोडले असेल, तसेच तुम्ही बँकेचे खाते काढून ठेवले असेल आणि त्यामध्ये पेन्शन येत असेल, तसेच तुम्ही तुमच्या त्या ठिकाणी रेशन कार्ड त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये असेल आणि त्यावरती गहू आणि तांदूळ मोफतपणे घेत असाल आणि आधार कार्ड जर त्याला जोडले असेल, तसेच त्या ठिकाणी तुम्ही गॅस मागवता त्यावेळी गॅसला आधार कार्डचा नंबर जोडलेला असेल आणि जर आधार कार्डवरती आता ही महत्त्वाची कामे जर तुम्ही नाही केली तर या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून तुमचा आधार कार्ड कायमचं बंद करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे। त्यामुळे कोणत्याही योजनांचे तुम्ही पैसे घेत असाल किंवा तुमच्या बँकेचं खातं असेल, कुठेही आधार कार्डाचं कागदपत्र त्या ठिकाणी जोडलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना खास तुमच्यासाठी आली आहे। कारण मागच्या महिन्यामध्ये बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। एका ठिकाणी आधार कार्ड वापरून त्या ठिकाणी बँकेतील पैसे उडाले। ही घटना जेव्हा सरकारच्या माध्यमातून समोर आली त्यावेळी सरकारच्या माध्यमातून बँकेतील पैसे कोणाचेही त्या ठिकाणी फसवणूक होऊ नये, तसेच त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी आधार कार्डला कोणत्याही ठिकाणी तुम्ही लिंकिंग केलं असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी अर्जंट सूचना आली आहे। देशातील आधार कार्ड हे सर्वात मोठं कागदपत्र आहे। हे जर कागदपत्र तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही कुठेही तहसीलदार ऑफिसमध्ये गेलं किंवा प्रायव्हेट ठिकाणी गेलं, एखाद्या बँकेत गेलं तर पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड मागितलं जातं। जर तुमच्याकडे आधार कार्डच नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता कोणतेही काम होत नाही, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आले। आणि तुम्हाला पण माहितीच आहे की आधार कार्ड हे त्या ठिकाणी किती महत्त्वाचं कागदपत्र आहे। त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा कुठेही गेलं तर मागितलं जातं। हेच आधार कार्ड आता या ठिकाणी बंद झालं तर तुमची कोणतीही कामे होणार नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पुढील महिन्यामध्ये आता हे बदल त्या ठिकाणी होणार आहेत। त्याआधीच तुम्हाला ही कामे आता करायला सरकारच्या माध्यमातून सांगितले आहेत। यामधील जर पहिलं जर तुम्ही काम जर नाही केलं तर तुमचं आधार कार्ड हे कायमचं सस्पेंड केलं जाणार आहे, म्हणजेच बंद करण्यात येणार आहे। तसेच या आधार कार्डवरील जर दुसरं काम तुम्ही नाही केलं तर तुमच्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे पैसे काढता देखील येणार नाहीत आणि भरता देखील येणार नाहीत। जर आधार कार्डवरील जर तुम्ही 3 नंबरचं काम नाही केलं तर पुढील 5 वर्षासाठी तुमच्या आधार कार्डच्या सर्व सेवा बंद करण्यात येणार आहेत। जसे की लाडकी बहीण योजना असेल, त्यानंतर PM किसान योजना असेल किंवा तुमचं गॅस सिलेंडरला जर तुम्ही आधार कार्डचा नंबर दिला असेल तर या सर्व सुविधा बंद करण्यात येणार आहेत। मग आता कोणकोणती कामे करायची आहेत बघा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय का घेण्यात आलाय त्याचं खरं कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये अनेकांच्या बँकेतील या आधार कार्डच्या माध्यमातूनच पैसे उकळण्याच्या घटना समोर आल्या आहेत। मग कोणकोणती 4 कामे करायची आहेत तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याआधी आता कशा प्रकारे आधार कार्डवर फसवणूक होते तुमची डोळे उघडणारी बातमी तुमच्यासाठी सांगत आहे। तर बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, बघा आधार कार्डवरून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना कशा उघडकीस येत आहेत बघा। ज्यावेळी आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो, वाढदिवसासाठी जातो, तर त्यावेळी तिथे भरपूर माणसे असतात आणि आपण काय करतो, त्या ठिकाणी गेल्या गेल्या आपण हातामध्ये हात मिळवणी करतो आणि ज्यावेळी आपण हातामध्ये हात मिळवणी करतो तर त्यावेळी काय होतं, त्या समोरचा जो फ्रॉड व्यक्ती असतो, चोर असतो, तर तो ओळखीचा नसतो तरी सुद्धा तुमच्या हातामध्ये हात देतो आणि त्यावेळी काय होतं, त्या आपल्या हाताची आपण तुम्हाला पण माहित आहे आधार कार्ड काढताना अंगठ्याचा ठसा, आपल्या बोटांचे ठसे तर त्या ठिकाणी तुम्ही दिलेला असता आणि तो आधीच जो चोर असतो तर त्याच्या हाताला एक चिकट पदार्थ त्या ठिकाणी लावलेला असतो। मग आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर हस्तांदोलन करतो, म्हणजेच हातामध्ये हात देतो, तर त्या ठिकाणी आपण कोण ओळखीचं आहे किंवा कोण ओळखीचं नाही हे सुद्धा पाहत नाही आणि ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात देतो त्यावेळी आपला अंगठ्याचा जो ठसा आहे तर त्याच्या अंगठ्याच्या बरोबर हातावर वर आपटला जातो आणि तिथेच तुमच्या फिंगरची चोरी होते, म्हणजेच तुमच्या अंगठ्याचे जे ठसे आहेत तर त्या ठिकाणी चोरले जातात आणि अशी चोरली जातात की त्या ज्यावेळी आपलं बँकेमध्ये हे चोर लोक प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी आपल्या अंगठ्याचं ठस त्यांना मिळाल्यामुळे आपल्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना त्या ठिकाणी समोर आल्या आहेत।
हे सहजच त्या ठिकाणी आता बँकेच्या खात्यामध्ये प्रवेश करू शकतात। आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवरती 4 कामे तुम्हाला तातडीने करायला सांगितले आहेत। कारण देशातील 80 कोटी जनतेचं कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये त्या ठिकाणी आता खातं उघडलेलं असतं आणि या खात्याला आधार कार्ड जोडणी केलेले असते आणि आधार कार्ड जोडणी केलेले असते। हेच आधार कार्ड जर बंद झालं तर तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं जोडल्यामुळे ती बँक सुद्धा त्या ठिकाणी आता तुमचे पैसे काढणार सुद्धा नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला भरता देखील होणार नाही। कारण आधार कार्ड जर बंद झालं तर तुम्हाला कोणतीच कामे इथून पुढे करता येणार नाही। कारण फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व आधार कार्ड धारकांना 4 कामे तातडीने तुम्हाला करायला सांगितले आहेत। जे प्रत्येक रेशन कार्ड धारक जर असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी केलेले आहे, म्हणजेच आधार कार्ड दिलंय, तुम्ही सुद्धा आता ही 4 कामे आता लवकर करून घ्यायची आहेत। तर बघा आता बघा केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी सरकार आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार कार्ड वापरणाऱ्या सर्व जनतेसाठी अर्जंट तातडीची सूचना दिली आहे। कारण फसवणुकीच्या घटना या ठिकाणी आता समोर येत आहेत। तसेच आता नवीन त्या ठिकाणी 2-4 दिवसाच्या पाठीमागे जो प्रकार घडला तर एका व्यक्तीचे 60 लाख रुपये त्या ठिकाणी एआयच्या माध्यमातून या आधार कार्डच्या माध्यमातून एका व्यक्तीचे चोरीला गेले। आता पोलीस यंत्रणा देखील याचा शोध घेत आहे। त्यामुळेच आता ही सर्व काही रोखण्यासाठी, या चोरांना रोखण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र ग्राह्य धरलं जातं। आता कोणकोणती कामे करायची आहेत बघा। सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला रेशन धान्य जे मोफत मिळतं तर ते सुद्धा मिळणार नाही, लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत, तसेच पेन्शन सुद्धा येणार नाही, बँकेतील पैसे भरता देखील येणार नाही आणि काढता देखील येणार नाही। कारण सर्वात कडक नियम आता या ठिकाणी आले आहेत। होता होईल तेवढं लवकरात लवकर ही 4 कामे तुम्हाला या ठिकाणी आता करायला सांगितलेत। बघा आता सर्वात पहिला नियम आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेचं खातं जर 2 बँकांना त्या ठिकाणी तुमचं आता 1 नंबर जोडला असेल, बघा आता काही जण काय करतात, काही जणांची 2, 3, 4 बँकेचे खाते उघडले असते। म्हणजे काही जणांचं स्टेट बँकेत खातं उघडलं असतं, महाराष्ट्र बँकेत उघडलं असतं, एकानेच पोस्टात पण उघडलं असतं, HDFC बँकेत उघडलं असतं, वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलेलं असतं आणि एकच मोबाईल नंबर आता सर्व बँकांना त्यांनी लिंक केलेला असतो आणि सर्व बँकांना आधार कार्ड तर एकच असतं। त्यामुळे सर्व बँकांना आधार कार्ड तर एकच लिंक केलेलं असतं आणि काय होतं की एक बँकेमध्ये जर चोर प्रवेश केला तर नंबर एकच लिंक असल्यामुळे सर्व बँकांना आता सर्व बँकेमध्ये ते चोर प्रवेश करू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना खास तुमच्यासाठी आल्या। पहिलं काम करायचं आहे, तुमचे जर बँकेचे खाते 2 असेल, 4 असेल, 5 असेल तर प्रत्येक बँकांना तुम्हाला आता वेगळा नंबर या ठिकाणी द्यावाच लागणार आहे। जर तुम्ही वेगळा नंबर नाही दिला, चुकून जर तुमचे चोर त्या ठिकाणी बँकेमध्ये प्रवेश केला तर सर्वच बँकेतील पैसे त्या ठिकाणी चोर घेऊ शकतात, त्यांच्याकडे पैसे ते तुमच्या बँकेतील वळवू शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिलं काम सांगितले, सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला जे कोणते 3-4 बँका असतील तर वेगवेगळे नंबर त्या ठिकाणी तुम्हाला आता जोडावे लागणार आहेत। आता एक झालं काम, पुढील 3 कामे अत्यंत महत्त्वाची आहेत। 4 नंबरचं काम तुम्हाला अर्जंट करायला सांगितले। जर तुम्ही योजनांचे पैसे घेत असाल, मग ती PM किसान असू द्या किंवा त्या ठिकाणी नमो शेतकरी असू द्या, नाहीतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लाडकी बहिणीचे पैसे असू द्या, तर यांच्यासाठी आता शेवटचं 4 नंबरचं आणि 3 नंबरचं काम करायचं आहे। अन्यथा योजनांचे पैसे तुमच्या बँकेत येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे। आता बघा या ठिकाणी सर्वांना तातडीची सूचना आहे। दुसरं काम तुम्हाला या ठिकाणी करायला स्पष्टपणे सांगण्यात आलंय, ते म्हणजे बघा आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। दुसरं काम तुम्हाला अर्जंट तातडीची सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षाच्या आधी असेल, म्हणजेच आता 2025 त्या ठिकाणी चालू आहे, तर बरोबर याच्या आधी 10 वर्ष म्हणजे 2015च्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढलं असेल आणि ते आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी महत्त्वाच्या दुरुस्ती जर नाही केल्या तर ते तुम्हाला योजनांसाठी किंवा बँकेमध्ये प्रॉब्लेम इथून पुढे येणार आहे। म्हणजेच आता काय सांगितले, काही नागरिकांचे आधार कार्ड त्याच्यावरील जी नाव आहेत, त्याच्यावरील जी जन्मतारीख आहेत तर त्या चुकीच्या असल्याचं सरकारला आढळलंय। म्हणजे काय करायचंय तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या जन्मतारखेच्या वरती म्हणजे जन्माचा दाखला आहे तुमचा तो घ्यायचा आहे, त्यावरती जे नाव आहे
तर ते तसंच नाव तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी द्यायचं आहे, म्हणजे कुठं तुमच्या आधार कार्डवरती अपडेट करताना द्यायचं आहे। तसेच तुमचं नाव, जन्मतारीख जे काय असेल तर ते व्यवस्थित आहे का चेक करायचं आहे। आता त्यानंतर बघा 3 नंबरचं काम, सर्वांनी 3 नंबरचं काम तुम्हाला करायला सांगितले। हे 3 नंबरचं नाही केलं तर तुमच्या योजना बंद पडू शकतात, पेन्शन येण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते, असं स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। सर्वांनी ते लक्ष द्या। आता बघा दुसरं काम ते म्हणजे सर्वांनी चेक करून घ्यायचं आहे। आता तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारे लॉक करायचं आहे, म्हणजे चुकून जर तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी नंबर वापरून कोण प्रवेश करण्याचा बँकेमध्ये प्रवेश केला तर त्या ठिकाणी पैसे कोणालाही घेता येऊ शकत नाही। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला आता नेट कॅफेमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आधार कार्ड आम्हाला एक वेगळ्या प्रकारे लॉक करायचं आहे, तर ते तुम्हाला करून देतात, ज्यामुळे तुमची फसवणूक इथून पुढे त्या ठिकाणी तुम्हाला आता वाचू शकते। आता चौथं जे आहे तर ती सूचना सांगण्यात आल्या जी अर्जंट सूचना आहे, ती म्हणजे बघा आता तुम्हाला सावध करण्याचं काम सरकारने केलंय। म्हणजे तुमची फसवणूक त्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी तुम्ही अनोळख्या व्यक्तीकडे आधार कार्डाचं झेरॉक्स काढायला जाता, पॅन कार्डाचं झेरॉक्स काढायला जाता। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही आधार कार्डाचं, पॅन कार्डाचं झेरॉक्स काढायला जाताना तर त्या ठिकाणी ओळखीच्या ठिकाणी जायचं आहे। काय व्हायले की तुम्ही अनोळख्या व्यक्तीकडे आधार कार्ड, पॅन कार्ड झेरॉक्स काढायला गेला तर ते डॉक्युमेंटचं डबल त्या ठिकाणी झेरॉक्स काढतात आणि ते फ्रॉड लोक, चोर लोक असतात, त्यांना हे तुमचा आधार कार्डचा नंबर, पॅन कार्डचा नंबर त्या ठिकाणी ते देऊ शकतात आणि त्यामुळे चोरीचे प्रकार आजकाल वाढल्याने सरकारच्या माध्यमातून ही कडक सूचना तुमच्यासाठी आलेली आहे। त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्ही ही महत्त्वाची कामे करायची आहेत, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी खूप मोठी अडचण येऊ शकते। तुमच्या बँकेतील पैशांच्या सुरक्षेसाठी तसेच तुमच्या फसवणूक कोणती होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून हे नियम आता लावण्यात आले आहेत। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगावं। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।